नमस्कार, मी अक्षय सुतार. मराठी न्यूज 9 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल विधानसभेचे अधिकृत उमेदवार श्री योगेशजी चिले साहेब आपल्यासोबत आहेत. योगेश सर, तुमचं मराठी न्यूज 9 मध्ये सर्वप्रथम स्वागत आणि तुमचं अभिनंदन की तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पनवेल विधानसभेची उमेदवारी भेटली. तर काय सांगाल सर्वप्रथम, ही उमेदवारी भेटल्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? सर्वप्रथम तुमचे आभार मानतो की तुम्ही मला इथे बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची इथे तुम्ही मला संधी देताय. आणि माननीय राजसाहेब, माननीय अमित साहेब, वहिनी साहेबांचे सुद्धा आभार की माझ्यासारख्या एका चाळीत जन्मलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये एका बस वाहकाच्या मुलाला त्यांनी आज ही संधी दिलेली आहे. कदाचित दुसऱ्या पक्षामध्ये असतो तर हेच तिकीट मला विकत घ्यावं लागलं असतं, परंतु माननीय राजसाहेबांनी मी आत्तापर्यंत केलेली कामं, पक्षाप्रती माझी निष्ठा, हे सर्व बघून त्यांनी मला आज ही संधी दिलेली आहे. त्यामुळे मी माझ्या सर्व मित्रांना सांगेल की तुम्ही काम करत राहा, पक्षाबद्दल निष्ठा ठेवा. राजसाहेबांचं सर्वांवर लक्ष असतं आणि जशी मला संधी दिली आहे तशी तुम्हालासुद्धा ते नक्की एक दिवस संधी देतील. पनवेल विधानसभेचा विचार केला तर तुमच्यासमोर ज्यांचं आव्हान आहे ते प्रशांत ठाकूर, 3 टर्म आमदार आहेत. सर्वात मोठं आव्हान आहे. या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता किंवा योगेश चिलेंनी कशी तयारी केली या आव्हानाच्या दृष्टीने? नाही, मी आव्हान मानत नाही ते. कारण आमचे माननीय राजसाहेब बोलतात की माझा प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा राज ठाकरे आहे, तो तिथला तिथला राज ठाकरे आहे. तर आज आम्ही असं मानतो की योगेश चिले निवडणुकीत उभा नाही, माननीय राजसाहेब स्वतः निवडणुकीत उभे आहेत आणि आमचा प्रत्येक कार्यकर्ता असं महाराष्ट्र सैनिक हेच मानतो. त्यामुळे मला खात्री आहे की ते माननीय राजसाहेब ठाकरे तिथे उभे आहेत, त्यांना पडायला देणार नाहीत. त्यांना जर राजसाहेब ठाकरेंना पडायला द्यायचं नसेल तर ते योगेश चिलेंनासुद्धा पडायला देणार नाहीत. आणि आमची माणसं ज्यावेळी पेटून उठतात त्यावेळी ते कोणालाही हरवू शकतात. जसं तुम्ही आता बोललात की प्रत्येक महाराष्ट्र सैनिक हा राज ठाकरे आम्ही मानतो, तसंच या ठिकाणी जर पनवेल विधानसभेचा विचार केला तर या ठिकाणी प्रशांत ठाकूर हे 3 टर्म आमदार आहेत. त्यांचा या विधानसभेवर एकतर्फी विजय त्यांनी मिळवला आहे. परंतु अशी चर्चा आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये किंवा संपूर्ण त्यांच्या पक्षामध्ये अशी चर्चा आहे की योगेश चिलेंचा कसा निभाव लागणार किंवा योगेश चिले हे आव्हानच नाही आहे प्रशांत ठाकूरांसाठी. परंतु तुम्ही ज्या कॉन्फिडंटने बोलताय, तर कसं काय हे, तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता? नाही, मुळात एक लक्षात घ्या तुम्ही, त्यांचं पूर्ण नाव आहे प्रशांत रामशेठ ठाकूर. माझं नाव आहे योगेश जनार्दन चिले. तुम्ही मला योगेश चिले म्हणून सुद्धा ओळखता, योगेश जनार्दन चिले म्हणून सुद्धा ओळखता. म्हणजे कोणतंही नाव मी घेतलं तरी मला माणसं ओळखतात. परंतु प्रशांत रामशेठ ठाकूरमधून रामशेठ काढला की प्रशांत ठाकूर काय आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे जर त्यांना तुलना करायची असेल तर एकदा प्रशांत ठाकूर आणि योगेश चिले अशी तुलना करून बघा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. परत कधी तुलना करायची हिंमत तुम्ही करणार नाहीत. एक असा महत्त्वाचा प्रश्न की जसं तुम्ही आज निवडणुकीला उभे राहिलात, कोणते मुद्दे योगेश चिले घेऊन या निवडणुकीत उतरलेत किंवा तुमचं काय मत आहे की गेल्या 3 टर्ममध्ये प्रशांत ठाकूरांनी या विधानसभेतील कामं केली नाहीत किंवा इथला विकास झाला नाही असं तुमचं मत आहे? तर कोणती कामं झाली नाहीत असं तुम्हाला वाटतं आणि कोणती कामं झाली आहेत किंवा तुम्ही उद्या आमदार झाल्यानंतर कराल असं तुम्ही मतदारांना आव्हान कराल? अक्षयजी, तुम्हाला एकच उदाहरण देतो, यावरून तुमच्या लक्षात येईल गेल्या 15 वर्षामध्ये पनवेल विधानसभेमध्ये नक्की काय झालं आहे ते. 15 वर्ष प्रशांत ठाकूर पनवेल विधानसभेमध्ये आमदार आहेत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे एकतर्फी अंमल आहे त्यांचा पनवेल विधानसभेवरती. आत्ता एक 10-15 दिवसांपूर्वी त्यांचे सख्खे बंधू परेश ठाकूर, जे स्थायी समितीचे सुद्धा अध्यक्ष होते, त्यांचं एक छायाचित्र प्रकाशित झालं आहे, सगळीकडेच प्रकाशित झालं. त्यात ते रस्त्यावरचे खड्डे बघतायत. नाही, मला कळत नाही आहे, कदाचित 2 बंधूंमध्ये काही भांडण वगैरे आहे का, म्हणून ते 15 वर्षात माझ्या भावाने काहीच केलं नाही म्हणून रस्त्यावर खड्डे पडले, लोकांना स्वतः उभं राहून सांगतायत. कळत नाही मला, कारण तो फोटो असंच सांगतोय की यांच्या बंधूंनी म्हणजे आमदार प्रशांत ठाकूर यांनी 15 वर्षामध्ये त्यांना साधे रस्ते ठीक करता आलेले नाहीत. त्याच्यावर पडलेले खड्डे त्यांचाच भाऊ निहाळतोय. याच्यावरून तुम्ही समजा पनवेल विधानसभेमध्ये विकासाची काय अवस्था असेल ते. एक साधं धरण, तुम्हाला 15 वर्ष तुमच्या घराण्यामध्ये आमदारकी आहे, 5 वर्ष तुमच्या घराण्यात खासदारकी होती, म्हणजे जवळपास 20 वर्ष, 2 पिढ्या एखाद्या घराण्यामध्ये
सत्ता असताना सुद्धा जर तुम्हाला एका शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नसेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे दुसरी? आजही तुम्ही पनवेलमध्ये या, संध्याकाळी 7च्या नंतर पनवेलमधल्या कोणत्याही घरामध्ये जा, तुम्हाला बाजूच्या तळोजा MIDCतल्या ज्या प्रदूषण करणाऱ्या कंपन्या आहेत, ज्यांच्यावरती कोणाचाही निर्बंध नाही, तिथून अगदी घाणेरडे स्मेल यायला लागतात. लोकं राहू शकत नाहीत. लोकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. कासारडी नदी तुम्ही बघाल ज्या पद्धतीने प्रदूषित झालेली आहे, कदाचित महाराष्ट्रातली कुठली नदी एवढी प्रदूषित असेल? जिल्हा परिषदेच्या सगळ्या शाळा बघा, त्या शाळांवरती साधी कौलं नाही आहेत. हा शिक्षणाचा दर्जा तुम्ही दिलेला आहे. पनवेलमधल्या कोणत्याही कॉलेजच्या आसपास तुम्ही जा, ज्या पद्धतीने गांजा आणि ड्रग्ज विकणाऱ्यांचं रॅकेट तयार झालेलं आहे. आमदार म्हणून तुम्हाला लक्ष ठेवता येत नाहीत की आपली मुलं अंमली पदार्थांच्या नादाला लागत आहेत, आपण हे रॅकेट तोडलं पाहिजे, पण हिंमत नाही आमदारांमध्ये हे अशा पद्धतीचं रॅकेट तोडायची. संध्याकाळी 8च्या नंतर एखाद्या ठिकाणावरून एखादी माझी माय भगिनी जात असेल तर तिची हिंमत होत नाही जायची. का? कारण शहरातलं वातावरण तुम्ही सुरक्षित ठेवलं नाही महिलांसाठी. आज खरं तर ह्या सुरक्षित बहीण योजनेची आवश्यकता आहे. तुम्ही कुठल्या विकासाच्या गोष्टी करताय जिथे सर्वसामान्य नागरिक हा शांतपणे चालू शकत नाही, घरात त्याच्या शांतपणे राहू शकत नाही, त्याला तुम्ही शहर बोलणार का? प्रत्येक शहराला म्हणजे आपल्याला वाटतं असं की एखाद्या शहरामध्ये इमारती उभ्या केल्या म्हणजे त्या शहराचा विकास झाला. अक्षयजी असं नसतं. त्या इमारतींसोबत त्या शहराचा सांस्कृतिक विकासही व्हावा लागतो. आज मला सांगा, पनवेलमधल्या एखाद्या नागरिकाच्या घरी कोणी पाहुणे आले गावावरून वगैरे, त्यांना फिरायला न्यायचं असेल का, कामोठे शहरामध्ये एखादं तरी असं स्थळ आहे का की जिथे संध्याकाळी तुम्ही फिरायला जाऊ शकता? कळंबोलीमध्ये आहे का? तळोजामध्ये आहे का? किंवा नवीन पनवेलमध्ये आहे का? पनवेलमध्ये एक वडाळे तलाव फक्त केलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठेही काही केलेलं नाही आहे. असं कधी शहर असतं का? त्यामुळे मी उद्या जर आमदार झालो तर मी तुम्हाला इतकं सांगू शकतो की माझ्या साहेबांचं जे स्वप्न आहे सुंदर महाराष्ट्र, तसं सुंदर पनवेल विधानसभा मी नक्की घडवून दाखवेल. तुम्ही जसं बोललात आता अगदी तुम्ही पनवेलकरांच्या समस्यांचा पाडाच वाचलात, परंतु त्याच्यामध्ये काही असे प्रश्न आहेत. अगदी पाण्याचा प्रश्न आहे पनवेलकरांचा, त्याच्यानंतर विजेचा प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा गंभीर प्रश्न उचलला आहे की तो पनवेल विधानसभा क्षेत्रात अनेक मोठी मोठी शहरं आहेत, महानगर आहेत, त्याच्यामध्ये ट्रॅफिकची समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याच्यासोबतच रस्त्यांचा प्रश्न आहे. तर त्याच्यासाठी तुमचे काय विजन आहेत किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून तुम्ही याच्यासाठी कधी पाठपुरावा केलात का? आमचा पाठपुरावा कायम सुरू असतो. म्हणजे आम्ही सत्तेमध्ये जरी नसलो तरी या शहरातले अनेक प्रश्न हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निव्वळ आमची जी स्टाईल आहे त्या स्टाईलमध्ये आम्ही सोडवलेले आहेत. म्हणजे जे प्रश्न आमदारांना जमले नव्हते सोडवायला असे प्रश्नसुद्धा आम्ही सोडवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, कोविड काळामध्ये ज्या नागरिकांना प्रचंड बिल येत होतं, त्यांच्या हॉस्पिटलचे विनाकारण त्यांना भुर्दंड भरावा लागत होता, अशा नागरिकांना मदत करायची वेळ आली त्यावेळी आमदार साहेब घरी बसले होते. परंतु महाराष्ट्र सैनिक त्यावेळी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जात होता आणि लाखोंची बिलं लोकांची कमी करत होता. तुम्ही रस्त्याचं म्हणाल तर रस्त्यासाठी आम्ही जेवढी आंदोलनं केली असतील कदाचित त्याच्या 1% आंदोलनसुद्धा इतर पक्षांनी केलेली तुम्हाला दिसून येणार नाहीत. आणि तुम्ही पनवेलमधल्या नागरिकांना जाऊन विचारा, त्यांच्या पाण्यासाठी कोण भांडतं? अहो इथे मी फक्त आमदारांना दोष देणार नाही, विरोधी पक्षसुद्धा सक्षम असावा लागतो चांगल्या लोकशाहीसाठी. पनवेलमध्ये विरोधी पक्ष तरी कुठे आहे? म्हणजे ज्या शेकापला तुम्ही एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष समजता, त्या शेकापने पाण्यासाठी कधी आंदोलन केलेली पाहिलीत का तुम्ही? नैनाचा प्रश्न जो शेतकऱ्यांचा शेकापने उचलला, त्या प्रश्नाला शेवटपर्यंत तडीस नेणं गरजेचं होतं. नेलं का त्यांनी? नाही नेलं. या विरोधी पक्षाचा सत्ताधाऱ्यांवरती कोणता असा दबाव आहे? मला तर कधीच दबाव दिसला नाही तो. मी अभिमानाने एवढं सांगेल की आमचा दबाव मात्र प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यावरती आहे आणि या राजकारण्यांवरती सुद्धा आहे. लोकांनी जर संधी दिली तर हाच दबाव जो आहे हा त्यांच्या कामांसाठी आम्हाला वापरता येऊ शकतो. आता जसं तुम्ही एक विकासाचं विजन घेऊन उतरले किंवा तुम्ही बोलात की राजसाहेबांनी जसं महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचं स्वप्न पाहिले तसं तुम्हाला पनवेलचं नवनिर्माण करायचं, परंतु हा कुठेतरी संघर्ष किंवा हा जो प्रवास आज जो तुम्ही प्रवास करताय हा कुठेतरी एक मोठा अवघड प्रवास आहे. शेवटी एक 3 टर्म राहिलेले आमदार विरुद्ध एक सामान्य घरातून सामान्य कुटुंबातून आलेला एक छोटासा मुलगा आज तो एक पनवेल विधानसभेचं नेतृत्व करतोय. कुठेतरी याचा मनावर थोडासा
तुम्हाला असं दडपण वाटतंय का, किंवा काय असं थोडीशी भीती किंवा काय अशी आहे का, की एवढ्या मोठ्या धनशक्ती विरुद्ध किंवा एवढ्या मोठ्या घराणेशाही विरुद्ध योगेश शिले आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लढतात, तर एक कुठे दडपण आहे का या गोष्टीचं? दडपण खरं तर त्यांना यायला हवं. माझ्याकडे हरण्यासारखं काय आहे? मी शून्यातून उभा राहिलेलो आहे. त्यामुळे माझ्याकडे हरण्यासारखं काही नाही आहे. उलट वाढलेच तर माझ्यापुढे शून्य वाढतील. माझे जे सहकारी आहेत ते माझ्यासोबत येऊन उभे राहिले तर तुम्ही विचार करा माझी ताकद काय वाढेल. त्यांच्याकडे तसं नाही आहे. त्यांचे जर शून्य कमी करत गेले म्हणजे पैशाच्या रूपातले, तर त्यांच्याकडे सहकारीसुद्धा राहणार नाही आहेत. त्यामुळे भीती त्यांना आहे, मला भीती नाही आहे कोणती. मी कालही लोकांची कामं करत होतो, मी उद्याही लोकांची कामं करणार आहे. निवडणूक हे फक्त साध्य आहे, साधन नाही आहे. त्यांच्यासाठी ते साधन आहे, कारण त्यांचं घर त्याच्यावर चालतं संपूर्ण. आज तुम्ही बघितलं असेल पनवेलमधल्या नागरिकांची भावना अशी आहे की आम्ही निवडायला गेलो आमदार आणि आम्ही निवडलाय ठेकेदार. अर्ध्यापेक्षा जास्त रस्त्याची कामं कोणाला आहेत? त्यांच्याच कंपनीकडे आहेत ना. बरं, रस्त्याची कामं कंपनीने घेतली, पण रस्ते केलेत का पूर्ण खड्डेमुक्त? तसंही नाही आहे. त्यामुळे झालं आहे असं की लोकांनी आमदार निवडायच्या जागी ठेकेदार निवडले. यावेळी मात्र ते आमदार निवडतील आणि तो मी असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार असेल, हे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. योगेशजी, तुमचा हा आत्मविश्वास आणि तुमची समाजाप्रतीची जी भावना आहे, लोकांचे प्रश्न तुम्ही मांडताय, अगदी आम्ही पाहिले तुम्ही मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न जो तापवला होता, अगदी सरकारला दखल घ्यावी लागली होती. अगदी मंत्री संत्री खासदार सगळे तिकडे जागे केले होते. तुम्ही मोठं आंदोलन उभं केलं होतं की आम्हाला आशा आहे की तुम्ही पनवेलकरांसाठी सुद्धा त्यांचे प्रश्न नेहमी उठवताच. अगदी कोविडचे आंदोलने असो किंवा रस्त्यांची लाईट बिलच्या विरोधातले तुम्ही काढलेले पाण्याविरोधाचे मोर्चे असो, सगळे आंदोलनं पाहता तुम्हाला आम्ही मराठी न्यूज 9 कडून तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. आणि तुम्ही जसं म्हणताय तसं तुमच्या हातून पनवेलचं नवनिर्माण घडो अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला मी येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही आमच्या शोमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.